आयडेंटिफाय केले. यांनी जो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये करणचा आहे. यांनी जो व्हिडिओ दाखवला करणचा व्हिडिओ. आकडेवारी दिली आहे त्यामध्ये 900 सगळे दाखवलं सर. कशासाठी यांनी दाखवलं नसतात. एका बाजूला 2 मीटरच्या अंतरावरती झाड आहे. एक तुम्ही म्हणता ट्रान्सप्लांट आहे, एक तिने ठेवणार आहे. ते शक्य कसे ते सांगा. आपण ट्रान्सफर करणार आहोत. प्रश्न करायचा नाहीये तुम्हाला. 2 फुटावर 2 झाडं आहेत. त्याची मुळं आता लहानपणी सर्वांनी शिकलेले आहे. आतापर्यंत मुळं अशी सगळी काढतात. तुम्ही ते कशा पद्धतीने काढू शकाल? 2 फुटांवरचं झाड एक तुम्हाला रिटेन करायचंय, एक तुम्हाला ट्रान्सप्लांट करायचंय. 2 फूट अंतर आणि दोन्ही करंजच. तुम्ही कशा पद्धतीने ते ट्रान्सप्लांट करू शकता? याचं काय टेक्निक आहे, काय टेक्नॉलॉजी ट्रान्सप्लांटेशन शकाल का थोडं? कोणी ट्रान्सप्लांटेशनचा एक्सपर्ट थोडा आम्हालाही शिकवायला. आणि आतापर्यंत ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जगलेली नाहीये. माझं स्वतःच आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटेशन केलेल्या झाडाचे आपण म्हणतो ना एवढी झाडं ट्रान्सप्लांट करणार आहे. ट्रान्सप्लांट केलेली झाडं जगलेलीच नाहीये. याचा उद्यान विभागाकडे वृक्ष प्राधिकरणाकडे डेटाच नाही. आरटीआय माझा त्याच्यावरती. आणि आता सुद्धा म्हणजे ऑब्जेक्शन मध्ये सुद्धा टाकलंय ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांची अवस्था काय आहे. हे बघा इथे हे आता आपण पेट्रोलमध्ये जी झाडं ट्रान्सप्लांट केली त्याची अवस्था आहे. 90% झाडं मेलेली आहे. त्यामुळे ट्रान्सप्लांटकडे आपल्याकडे एजन्सी नाही. ट्रान्सप्लांट केलेली तुम्ही सांगा किती ट्रान्सप्लांट केलेली झाडं त्याची आता जिओ टॅग डेटा आहे का आपल्याकडे? तुमच्या डॉक्युमेंट बद्दल वाचतोय. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आधी ट्रान्सप्लांटेशनचा डेटा सांगा. हा याचं उत्तर द्या तुम्ही. ट्रान्सप्लांटेशन कुठे करणार? आतापर्यंत ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांचा पिंपरी चिंचवड एरिया मधला जो तुमचं अधिकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती वेळा झाडं ट्रान्सप्लांट केली गेली आणि त्यातली किती जगली आहे त्याचा डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे का आतापर्यंत? काही माहिती देऊ शकाल का? नाही ठीक आहे, तेवढं बोलू द्या ना. अरे एका वेळेला एक मुद्दा घ्या. भरपूर मुद्दे आहेत त्यांच्याकडे. फक्त प्रश्नांचा भडीमार होईल. एक त्यांनी जे विचारलं त्यांनी उत्तर देऊ द्या. प्रजाती आणि ट्रान्सप्लांट याचे उत्तर द्या. ट्रान्सप्लांटचं आपण औंधला जे आर्मीचा एरिया आहे बंद होत आहे बहुतेक. ठीक आहे आपण ट्रान्सप्लांट जे करतोय ठीक आहे ऐका जरा सांगा बोलू द्या. आपण जे ट्रान्सप्लांट करतोय ते आपण ऑन करा. एकदम बोला बोला झाले वाटतं. दोन्ही दिसले पाहिजे. ठीक आहे सोडून द्या. हा सर बोला. तो आपण आर्मीचा जो भाग आहे औंधमध्ये डिफेन्सची त्या ठिकाणी आपण एकाच ठिकाणी आपण ते ट्रान्सप्लांट करतो. आतापर्यंत केलेल्याचा काही डाटा आहे का अवेलेबल? अशी काही परमिशन वगैरे दिली आहे का त्याच्याबद्दल माहिती द्या. अहो वेगळा आमचा एक वेगळा प्रश्न आहे. पूर्वीचा डेटा सांगा. आपल्याला परमिशन दिली आहे का? नाही एक मिनिट. आधीचा डेटा काय आहे ते तुम्ही सांगू शकाल का? करून ते उत्तरच देत नाही आपण. आधीचा डेटा काय आहे का? एका वेळेला बोला ना. सगळ्यांना एकच विनंती आहे. एक प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर कम्प्लीट होईपर्यंत दुसरा प्रश्न विचारायचा. आता 2 प्रश्न फुकट संधी आहे बरं का? सगळ्यांचं ऐकून घेतलं. काय ऐकून घेतलं? 2 प्रश्न आहेत तुमच्या समोर, त्याची उत्तरं द्या. एकेकाचं प्रश्न एक तुमचं पूर्ण उत्तर झाल्यावर दुसऱ्या नागरिकांनी प्रश्न विचारा. वृक्ष प्राधिकरण, उद्यान विभाग यांच्या ट्रान्सप्लांटची हिस्ट्री अगोदरची सांगा. आतापर्यंत तुम्ही ट्रान्सप्लांट केलेले किती जगले ते सांगा पहिला. तुम्ही ट्रान्सप्लांट केलेली किती झाडं जगली असा सरळ प्रश्न आहे. आकडा सांगा. उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण, पिंपरी चिंचवड यांचा आतापर्यंत पूर्व इतिहास पुन्हा ऐकून घ्या. आपण एक्सपर्टाईज कडूनच आपण ट्रान्सप्लांट करतो आणि एक्सपर्टाईजचं उत्तर नको आम्हाला. आकडा सर आकडा सिंपल विचारलाय. तुमच्याकडे आकडा नसेल तर प्रांजळपणे तुम्ही कबूल करू शकता की नाहीये. आपण जेवढे ट्रान्सप्लांट केले त्यातले जवळपास 70 ते 80% 70 ते 80% आपल्याकडं
त्याचा सर्व्हायवल पर्सेंटेज सर्व्हायवल रेट आहे. सर हे रेकॉर्डवरती त्यांना संधी आहे बाबा, गप बसा. 2 मिनिट. सर तुम्ही जे 70% आकडा देता ह्याच्यावर तुम्ही ठाम आहात का? अजूनही विचारतोय. विचार कुठे केले 70%? 2 मिनिटं. दोन मिनिटं. ज्या टी सेन्सेक्स मध्ये 7 करोड रुपये खर्च केले त्याच्यामध्ये 2 करोड रुपये खर्च करून आपण एक ऍप डेव्हलप करणार होतो आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत लावलेली झाडं, ट्रान्सप्लांट केलेली झाडं, अवैधरित्या तोडली गेलेली झाडं आणि नवीन प्लांटेशन हे आपण पाहिले की 2 करोड रुपये खर्च केले. ह्याचा डेटा माझ्याकडे आरटीएच उत्तर आहे. ट्रान्सप्लांटेशन केलेल्या झाडाचा डाटा उपलब्ध नाहीये. तुम्ही 70% अमाऊंट किंवा आकडा कुठून सांगताय? सर विभागाला जे ट्रान्सप्लांटिंग साठी जे काही हे होतं त्यानुसार आपण ते ट्रान्सप्लांट केलेले. सर 70% 80% त्याचा सर्व्हायवल आहे. त्याचे जिओटॅग आहेत तुमच्याकडे? ठीक आहे, तो डेटा आपण घेऊ. हे ऑन रेकॉर्ड घ्या. रेकॉर्डिंग सुरू आहे. सरांकडे जो काही उपलब्ध पीसीएमसीने दिलेला किंवा विविध ते ज्या डिपार्टमेंटचे हेड आहेत त्या डिपार्टमेंटचा आकडा त्यांच्याकडे म्हणणं आहे की 70-80% किंवा जे काय असेल. आता सर त्याची तुम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये ती माहिती उपलब्ध करून द्या. नाही सर, तुम्ही आता म्हणताय ना की तुमचे 70-80 आहे. व्हॉट इज द डेटा फॉर दॅट? तुमचं काहीतरी रेकॉर्ड असेल. तुम्ही सगळं रेकॉर्ड, फुल ट्रान्सप्लांटेशन हिस्ट्रीचा अभ्यास केलाय असं तुमचं म्हणणं आहे. डेटा मी त्यांना नाही, मग तू 70-80 कुठनं काढला आकडा? इफ यू हॅव नॉट स्टडीड द रेकॉर्ड, वेअर आर यू रिमूव्हिंग दिस नंबर? ते म्हणतात दिला तर देऊ द्या. पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला, तुम्ही प्रत्येक ट्रान्सप्लांटेशनचा अभ्यास केला असं तुमचं म्हणणं आहे. चला लेट्स टेक इट ऑन द रेकॉर्ड की 70% झाडं आहेत. आपण त्यांच्या डॉकेटवरनं वाचूया. कसपटे पूल ते इले वस्ती पिंपळे निलपर्यंत हा जो फुटवॉल खोदकाम, बांधकामात, एम्बार्कमेंट बिल्डिंग, मशिनरी मुव्हमेंट, खोदाई कामात या सगळ्या झाडांसाठी हे झाडांचं पुनर्रोपण करणार आहेत. तर पुनर्रोपण करणारे वृक्ष करंज 643, उंबर गुलर 9, पान जांभळी 10, विलायती चिंच 36, पान जांभूळ 2, बोर 12, बाबूळ 3, पायारा 4 हे असे करत 1035 झाडं हे डोमेस्टिक स्पीसीजचे ट्रान्सप्लांट करणार आहेत ऍज पर देअर डॉकेट. आणि याच्यातलं एकही झाड सर्वाइव्ह होणार नाही ऍज पर प्रशांत राऊज एक्सपिरियन्स विच वी हॅव अर्लियर. ते हे जे 3200 झाडं यांचं जे चाललंय की आम्ही ट्रान्सप्लांट करूया, ते ट्रान्सप्लांटचं तज्ञ त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे ट्रान्सप्लांटचं उत्तर नाही. 5 दिवसापर्यंत त्यांचं सक्सेस रेकॉर्ड त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे कुठलाही डेटा एव्हिडन्स नाही. तर आता आपण कसं काय मान्य करावं की ट्रान्सप्लांट झाडं काढण्याचा नंबर सांगा, किती झाडं होती, किती झाडं ट्रान्सप्लांट झाली, कुठे केली सर ते सांगा. ट्रान्सप्लांट झाले कुठे? तुम्ही अभ्यास केलाय? तुम्ही आत्ताच म्हणाला तुम्ही अभ्यास केलाय. एकदा बोलून घ्या. अभ्यास केलाय. तेच म्हणणं आहे. तुम्ही बोलून घ्या. आपण ऑब्जेक्शन आणि त्यांचे आन्सर्स घेऊया. मॅम, ऑब्जेक्शन मध्ये त्याचंच एक्सटेन्शन आहे जे प्राजक्तांनी दाखवलं बेसिकली, की जेव्हा तुम्ही डिगिंग आणि ह्यासाठी कन्स्ट्रक्शन आणि इक्विपमेंट्स घेऊन जाणार आहात, झाडांचा बरीचशी ओल्ड ग्रोथ ट्रीज आहेत, त्याचा रूट मास एकमेकांमध्ये एन्टँगल्ड आहे. त्याच्यामध्ये जेव्हा तुमचे जेसीबी, पोकलेन्स आणि सगळं जाणार आहे, ही सगळी झाडं उद्ध्वस्त होणार आहेत. ही ट्रान्सप्लांट होणंही शक्य नाहीये. पानजांभूळ किंवा वाळुंज आणि यासारखी जी आहेत ही नदीच्या काठी, ही रस्त्याच्या कडेची झाडं नाही आहेत हो सर. वड पिंपळ सारखे एक काढलं आणि दुसरं लावलं त्याच्यामध्ये. ही झाडं ही नदी काठची स्पेसिफिक आहेत, ज्याला ट्रान्सप्लांट होणं किंवा त्याचं सर्व्हायवल रेट हे प्रशांत राहुल सांगतात त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असतं, कारण त्याला स्पेसिफिक कंडिशन्स लागतात, हॅबिटॅट रिलेटेड असतात. सो हे तुम्ही प्लीज हे ऑब्जेक्शन लिहून घ्या, कारण ही एक ट्री जाणार नाहीये, त्याच्या बाजूचा संपूर्ण क्लस्टर जाणार आहे. जेव्हा तुम्ही ट्री अथॉरिटी म्हणून म्हणता, त्याचं तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की एक झाड नाही जाणार आहे, त्याच्याबरोबर 20 झाडं जाणार आहेत किमान. ती ऑब्जेक्शन तुम्ही लिहा आणि मग तुम्ही सुरू करा प्लीज.
सस्टेनेबल आपण डिस्कशन सुरू हा. आहे. तुमचे जे काही ऑब्जेक्शन्स येतील 100% ती लिहून घ्या, त्याची उत्तरं सगळ्यांना सगळ्या लोकांना मिळाली पाहिजे. 100% मॅडम. हा ठीक आहे. एक मिनिट. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थांबा सगळ्यांनी 2 मिनिट. ही हिअरिंग जी काही तुम्ही आजची सुरू केली 4 ऑगस्टची, याच्यापूर्वी सुद्धा पीसीएमसीने फेब्रुवारी मार्च मध्ये हे काढले, डॉकेट काढले की आम्हाला इतकी झाडं कटिंग करायची आहे. तुम्ही एक तेव्हाही सुनावणी घेतली 19 मार्च का 18 मार्च जी काही होती तारीख, त्याचा स्टेटस काही तुमच्याकडनं अपडेट तुम्ही द्यावात ही अपेक्षा आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दाखले साहेब त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये, भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये TN गोदावर्मन तिरुमलपाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही जी केस सुरू आहे, त्याच्यामध्ये रिट पेटिशन नंबर 1164/2023 अशोक कुमार शर्मा माजी IFS अधिकारी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यांच्या पेटिशनमध्ये 4 मार्च 2025 ला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की सगळ्या स्टेट, सगळ्या युनियन टेरिटरीनी डीम फॉरेस्ट वगैरे याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. कारण कित्येक जागा आहेत ज्या आयडेंटिफाय अजून तुम्ही केलेले नाही, नोटिफाय केलेले नाही. ते काम पूर्ण होण्याच्या आधीच तुमच्याकडे जलसंपदा, एक तर नदी ही तुमच्या अखत्यारीत येत नाही, ती जलसंपदाची आहे. तुमच्याकडे वॉटर रिसोर्सेसच्या कुठलेही परमिशन नाही, तुम्ही इनफॅक्ट कधी परमिशनच मागितल्या नाही. म्हणजे जी मालमत्ता तुमची नाही, ज्याच्यातली झाडं काढण्यासाठी ज्याची मालकी आहे त्याच्याकडनं कधी साधी तुम्ही परमिशन कधी घेतलेली नाही, त्यांनी तुम्हाला परमिशन दिलेली नाही. त्यामुळे ही तुमची जी सगळी प्रोसेस आहे हीच मुळात बेकायदेशीर आहे. आणि तुम्ही सरळ सरळ या सुप्रीम कोर्टाच्या 4 मार्च 2025च्या ऑर्डरच्या व्हायोलेशन मध्ये आता जे काही करता, तुम्ही जी मंडे सुद्धा काढली ती सुद्धा व्हायोलेशन मध्ये, आजची ही हिअरिंग जी तुम्ही पुकारलेली आहे ती सुद्धा व्हायोलेशन मध्ये. आपलं नाव महेश गारगोटे, आपलं हुद्दा ट्री ऑफिसर, मेंबर सेक्रेटरी आहात आपण ट्री अथॉरिटीचे. मी सगळ्यांच्या साक्षीने ही नोटीस तुम्हाला आज इथे देत आहे. पुष्कर पुन्हा एकदा सांगणार का? ऐकायला आलं नाही आम्हाला टाळ्यांमध्ये. भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये TN गोदावर्मन तिरुमलपाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही जी वर्षानुवर्ष चाललेली केस आहे 1995 पासून, त्याच्यामध्ये 4 मार्च 2025 ला माजी IFS अधिकारी आहेत अशोक कुमार शर्मा यांची रिट पेटिशन नंबर आहे 1164/2023. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ही ऑर्डर दिलेली आहे की सगळ्या स्टेट्स आणि सगळ्या युनियन टेरिटरीजनी आपल्या आपल्या कमिटीज फॉर्म करायच्या आहेत 1 महिन्याच्या आतमध्ये, या 4 मार्चच्या नंतर. आणि त्या कमिटीजनी प्रत्येक स्टेटमध्ये असे किती डीम फॉरेस्ट आहेत, जसं की ह्या नदीकाठची ही आपली जंगल आहेत हे आपल्याला माहित आहे. आणि ह्याचा अजूनही त्या ती कमिटी फॉर्म झाली आहे का नाही हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आपल्याला कोणालाही कळवलंय का? नाही. त्या कमिटीने ह्या आपल्या मुळा, मुठा किंवा बाकी नद्या आहेत त्यांच्या बाजूला जी जंगलं आहेत त्याचा डीम फॉरेस्ट किंवा या अनुषंगाने कोणताही सर्वे केलाय का ते माहित नाही. तशी कुठलीही क्लॅरिटी नसताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा प्रोजेक्ट प्रपोनंट पुणे महानगरपालिका असेल, तुम्हाला ह्या नद्याकाठच्या झाडांच्या संबंधित कुठलेही हे असे डॉक्युमेंट काढणे, नोटिसा काढणे, त्याच्या संबंधितले पब्लिक हिअरिंग घेऊन त्याच्यावरती निर्णय घेण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. तसा केल्यास तुम्ही या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या अवमानात असाल आणि तदनुसार आम्ही पुढे काय ते तुमच्या तर ही आता नोटीस दिली आहे का? नोटीस मी आपल्याला सगळ्यांच्या सर ते नोटीसची एक्नॉलेजमेंट घेतो तुमच्याशी सगळ्यांची. येणार आहे. पर्यावरण विभागाचे जे आता इथं उपस्थित आहे त्यांची पण एक मिनिट. ही जी नोटीस आहे ही फक्त गारगोटे साहेबांनाच नाही तर श्री शेखर सिंग जे आयुक्त आहेत, कारण जे ट्री अथॉरिटी आहेत आताच्या घडीला जेव्हा महानगरपालिकेत नगरसेवक नाहीत तेव्हा सर्व निर्णय ट्री अथॉरिटीचे हे चेअरमन या नात्याने महापालिकेचे आयुक्तच घेत चाललेले आहेत. तर त्यामुळे याच्यात त्यांच्याही नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे दोघांनाही उद्देशून ही नोटीस दिलेली आहे. पर्यावरण विभागाचे जे आता तुम्ही आले तर तुम्हाला याची कल्पना आहे का की जलसंपदाच्या जागेमध्ये तुम्ही काही परवानगी वगैरे घेतली आहे म्हणून? जलसंपदा सोबत थोडंसं मोठ्याने बोला, शेवटपर्यंत ऐकलंय.
एक मिनिट थांबा. सोबत आपली अगोदर या संदर्भात मिटिंग झाली आहे प्रोजेक्टच्या अगोदर, म्हणजे प्लॅनिंग स्टेटमेंट होतो त्याचा एमओएम आहे आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलं एमओएम मध्ये? अरे बोलू द्या नाही, एमओएम मध्ये काय लिहिलं ते तरी कळू दे. सॉरी, व्हाईट कलरची होंडा सिटी 9699 कुणाची ती जराशी प्लीज जरा काढा. सह्यांचं रजिस्टर कोणाकडे? बरं तुम्ही बोला तुम्ही सर. एमओएम मध्ये पीसीएमसी कडे दिलेले आहेत सगळे जे काय पूर वगैरे जे पॉईंट जे आहेत बाबा फ्लडिंग होणार पावसाळ्यामध्ये वगैरे, तर त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पीसीएमसीची राहील असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर आपण जो काही डिझाईन केलेलं आहे तुमच्या प्रोजेक्टमुळे जर समजा पूर परिस्थिती आली तर त्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनची असेल असं लिहिलंय. माहितीप्रमाणे बऱ्यापैकी यातले मेंबर्स होतेच. नाही ते जाऊ दे, मी नव्हतो त्याच्यामध्ये, मला सांगा. सर मी सांगतो की मागे आपली कमिशनर सरांसोबत पण मिटिंग झाली आहे. त्या एमओएम मध्ये पण हा मुद्दा आलेला आहे की जे काय प्रोजेक्टची जबाबदारी ती पूर्ण पीसीएमसीची असते. काय विषय जलसंपदा बरोबर तुमचा जो काही एमओएम झालाय त्या एमओएम मध्ये असं लिहिलंय का की या तुमच्या प्रोजेक्ट आहे त्यामुळे जर पूर परिस्थिती झाली तर त्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार असणार असं लिहिलंय का? त्याचं लिहिलंय का त्याच्यात एमओएम मध्ये? एमओएम लिहिलेलं आहे तुमच्याकडे माहिती नाहीये. बोलू द्या ना त्यांना बोलू. त्यासाठी मी म्हणलं तुम्ही जबाबदार अधिकारी आहात का? तुमच्याकडे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आहेत का? नाही येत तर जबाबदारी अधिकारी बोलवून घ्या. त्याला बोलवून नाही येतं, तुमच्याकडे उत्तर नाही तर मग बसल्या कशाला CWNPRS करून आपण ते डिझाईन आपलं जे आहे ते वेट करून घेतलेलं आहे. अहो पण झाड वेगळा प्रश्न विचारला यांनी. मी मूळ प्रश्न एकच मिनिट मूळ मुद्द्यावर येतोय. तुम्ही काय म्हणले डिझाईन करणाऱ्यांनी दिलं, शहराचा मालक का डिझाईन करणारा? डिझाईन करणार कोण आहे? डिझाईन करणार कोण आहे? नेमलाय तुम्ही, जबाबदारी तुमची नाही का? तुम्ही आता सांगता की त्याने डिझाईन केलं नाही, अथॉरिटी दिली. कुणी तो सोपं नाही. डिझाईन जे केलं ते वेट करून घेतले आपण CWN. कुणाकडनं घेतलं? CWN नाही दिलं त्यांनी काही. सर आपले कागद येतो CWPRS ला यांनी प्रोजेक्ट प्रपोनंट याची पुणे महानगरपालिका आहे. त्यांनी फक्त लिहिलं 2+2 म्हणजे 4 असं आहे का? ऐका तर त्यांनी CWPRS ने म्हटलं की होय म्हणजे एक उदाहरण म्हणून देतो बरं का की हा म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्या आकडेवारीनुसार याच्यात तर देणार नाही. पण CWPRS या संस्थेने ही सेंट्रल वॉटर कमिशन जी खडक वासलेला असलेली सेंट्रल पॉवर वॉटर अँड पॉवर रिसर्च ऑर्गनायझेशन जी आहे खडक वासलेला, त्यांनी नंतर एका पत्रामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही यांचा वैयक्तिक सर्वे केलेला नाही. त्यांना जे काही एक म्हणतो ना की हा पेपर तपासा, हा पेपर तपासा होता. तो पेपर तपासताना सुद्धा यांनी की यांनी ना ही उत्तर लिहिलेली. प्रत्यक्ष पेपर यांनी तपासलेले नाही. CWPRS ही जी ऑर्गनायझेशन आहे ही केपेबल सक्षम ऑर्गनायझेशन आहे. त्यांना प्रत्यक्ष फील्ड सर्वे करायला जर लावला असता त्या डेटाच्या बेसिसवर हेक्रास नावाच्या मॉडेलमध्ये जर त्यांनी CWPRS स्वतः घेतलेला डेटा, स्वतः केलेली जी सर्वे आहे त्याचा डेटा तो जर त्यांनी सिम्युलेशन मध्ये रन केला असता तर त्यांना लक्षात आलं असतं की पुराची काय परिस्थिती आहे. आणि तुम्ही ज्या CWPRS किंवा बाकी तुम्ही हायड्रॉलिक रिपोर्ट बद्दल जे बोलताय ना, हा जो PMCचा जो DPR आहे ना, तो HCP कन्सल्टंटनी तयार केलेला आहे. विविध ठिकाणी किती पानाचा रिपोर्ट आहे माहिती आहे तुम्हाला? उद्यान विभागाला वाचलाय कधी? जवळपास 2000 पानाचा आहे. ठीक आहे, त्याच्यात जो हायड्रॉलिक हायड्रोलिक्स आणि हायड्रोलॉजीचा रिपोर्ट आहे ना, त्याच्यात तुम्ही जर टिकाल तर त्याच्यात ठिकठिकाणी जिथे नद्यांचे संगम आहेत ना तिथे पूर पातळ्या वाढलेल्या आहेत. साधी गोष्ट आहे, कॉन्फ्लुएन्स इफेक्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, त्यामुळे ते तुम्ही CWPRS आणि याच्याबद्दल कृपया बोललं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण त्याच्यात तुम्ही ना अधिकारी आहात. त्याच्यातले तुम्हाला वर्ण आयुक्तांनी सांगितलं की हे आपला कागद आहे तो रेटो पुढे, कृपया तुम्ही तसं करू नका. कारण त्याची तुम्हाला माहिती पण आहे, तुमची चूक पण नाही. तुम्ही त्याच्यावर बोललं नाही बरोबर. आपण झाडांवरती बोला ना. आपल्या पाटबंधारे खात्याने 2 नोटीस दिल्या होत्या आपल्याला, बरोबर? त्या नोटीसचं काय झालं? पिंपळेच्या भागामध्ये आपण त्याच्यावर स्टे ऑर्डर घेतली होती, त्याच्या पुढे तुमच्याकडनं काही उत्तर नाहीये. आणि काय केलं त्याच्यावरती? काय आता पुढे काम चालू केलंय? नाही करणार.
झाडांवरती बोलूया, झाडांवर बोलूया. एक मिनिट. आणि जो मगाशी सगळ्यांनी जो प्रश्न विचारलाय ना की एकतर तुम्ही वॉटर रिसोर्सेस कडनं परवानगी घेतली का, तुम्हाला वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटने कुठेही परवानगी दिलेली नाहीये. त्यांनी वेळोवेळी त्यांचे विविध सर्क्युलर्स मेन्शन केलेत. अमुक तारखेच्या अमुक सर्क्युलर रेफर करावं. 3 मे 2018चं जे वॉटर रिसोर्सेसचं सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नदीच्या क्रॉस सेक्शन मध्ये कसलेही बदलाव करायचे नाहीत. कसलेही बदलाव नाही याचा अर्थ काय होतो, भराव टाकायचा नाही, नवीन झाडं लावायची नाही, आहेत ती झाडं काढण्याचा तो प्रश्नच येत नाही. मग ट्री अथॉरिटीने उत्तर द्यावं. म्हणजे तुम्ही इथे जो काही प्रस्ताव, एक तर पहिली गोष्ट एंटरटेन करताय की इथे आम्ही इतकी झाडं काढू, हे तुम्ही सरळ सरळ वॉटर रिसोर्सेसचं सर्क्युलर आणि ते नियम इरिगेशन ऍक्टचं तर तुम्ही फाट्यावर मारलेलंच आहे, पण तुम्ही सरळ सरळ लोकांचा जीव धोक्यात घालून अगदी छाती ठोकपणे काम करायला तयार आहे असं आम्ही इथे एक मिनिट समज घेतोय. उद्यान अधीक्षक तुमच्याकडे जे काय आपत्ती निवारण विभाग आहे यांच्याकडे कर्मचारी किती येतो? माहित नाही. नमस्कार, मी ऍडव्होकेट कुणाल घारे. एक फक्त 3 बेसिक प्रश्न विचारतो. मी ऍडव्होकेट कुणाल घारे. सर, मला आता जी हिअरिंग आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी फक्त मी बरोबर आहे का मला सांगा. तुम्हाला कुठल्या तरी XYZ पार्टीने ऍप्लिकेशन, ट्री कटिंगचं ऍप्लिकेशन दिलं नाही? त्यांना बोलू दे. काय म्हणजे मला कळलंच नाही, बोलूच देत नाही. तुम्हाला कुठेतरी ऍप्लिकेशन दिलं ट्री कटिंगचं, त्याच्यावरती आता ट्री ऍक्टच्या हिशोबाने बोलतो बरोबर, त्याच्यावरती तुम्ही सिटीजन्स कडनं ऑब्जेक्शन मागितले आणि त्याच्यावरती हिअरिंग, बरोबर आहे? येस सर, मला फक्त एवढं येस. आता माझा विषय असा आहे सर की ज्यांनी तुम्हाला ऍप्लिकेशन दिलं आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स बनवले, ठीक आहे, ते बाकीचे सगळे पॉलिसी डिसिजन मी काहीच बोलत नाही, RFD बद्दलही काही बोलत नाही. मी तुमच्यावरती जो ऍक्ट लागू आहे ट्री ऍक्टचा त्याच्यावरतीच बोलतो. आता जे तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते इलिगल आहेत. मी का सांगतो ते डायरेक्ट सांगतो. ट्री ऍक्ट प्रमाणे तुम्हाला जे डॉक्युमेंट्समध्ये इन्फॉर्मेशन द्यावी लागते त्याच्यामध्ये झाड कुठले कापले आहेत किंवा ट्रान्सप्लांट करणार असतात, जर त्याचा विषय पुढचा ते त्याचं ट्रान्सप्लांटेशन, त्याचे नंबर विथ जिओग्राफिकल लोकेशन तुम्हाला परमिशन मध्ये द्यावे लागतात, बरोबर? ते आहे तर तुमच्या परमिशन मध्ये आता नाही. प्लांटेशन, एज, झाडाच्या वया एवढे जेवढे नंबर्स आहेत ते तुमच्या परमिशन मध्ये नाही. बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा कुठे झाडं लावणार आहात, कुठे दिलेलं आहे त्याच्यात टोटल किती जाणार, किती कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन आहे, हेरिटेजचं जे आहे काहीच नाही. सो बेसिकली काहीच नाही. आता डॉक्युमेंटमध्ये म्हणतो डॉक्युमेंट आणि ह्याच्यामध्ये प्लांटेशन लोकेशन पण नाही. सो बेसिकली दिस पॉईंट आपण जे हे काय करतोय ना सर, सगळं काही त्याला अर्थच नाही, कारण एंटायर तुमच्याकडे आता जे ते मी बनवून आलो त्याच्यामध्ये तुम्ही झाडांचे गट वगैरे सगळे लिहिलेले आहेत, पण त्या झाडांच्या वयाचे इक्विव्हॅलंट कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन कुठे करणार त्याचा कुठेही नाही. आणि सो बेसिकली आत्ताची जी काही हिअरिंग आहे सर त्याला काहीच अर्थ लागत नाही. बघू, ठीक आहे, एवढंच मला बोलायचं. नाही सर, पण आता दूर उपयोग नाही ना. एक आता जर असेल तुम्ही डॉक्युमेंटची प्रोसेस काय आहे, क्वांटिटी देणे तुमच्याकडे नाही, तुम्ही प्रिंट आउट देऊ शकता लेकिन सॉफ्ट कॉपी देऊ शकत नाही, याला काय अर्थ आहे? आता याच्याही पलीकडे सांगतो, हे जे आपण जे डॉक्युमेंट ठेवलंय हेच मुळात इनकम्प्लीट आणि इलिगल आहे. कारण का सांगतो, तिथे नदी काठावरती पालिकेच्याच रेकॉर्डनुसार झालं तर 100 झाडं असतील, तर यांच्याकडून आता रेकॉर्ड आहे की आम्ही 40 झाडं ठेवणार आहे, 10 झाडं आम्ही ट्रान्सप्लांट करणार आहे आणि 10 झाडं तोडणार आहे. 60 झाडांचा हिशोब तिथे करतात आहे, पण तिथं टोटल 100 झाडे. व्हॉट अबाउट रेस्ट ऑफ 40 ट्रीज? त्याच्यासाठी आम्ही सांगतोय पालिकेने 7 करोड रुपये खर्च करून अधिकृतरित्या आयुक्तांच्या साईने जो पब्लिश केलेला ट्री सेन्सेक्सचा डेटा आहे, तो ट्री सेन्सेक्सचा डेटा कंपेअर केला पाहिजे. 1 नंबरचं झाड ट्रान्सप्लांट करणार आहे, काढणार आहे का तिथेच ठेवणार आहे, 2 नंबरचं झाड, असा डेटा, असा डॉक्युमेंट जेव्हा पब्लिश होईल त्याला पुढे ते अर्थ आहे. आणि आता उद्यान विभागाने अजूनपर्यंत एकतरी झाडाची तोडायची परमिशन दिली नदी सुधारमध्ये नाहीये. हे 2000 हे फक्त मी 2 ठिकाणचं सांगतोय, अशा माझ्याकडे 17 ठिकाणची
फोटोज आहेत, हे गुगल अर्थ आहे, हे मी बनवलेलं नाहीये. हे गुगल अर्थचे इमेजेस 2024 आणि 2025चे, जिथे आयातीचे ट्रक फिरताना दिसतात. 1000 पेक्षा जास्त झाडं ऑलरेडी तोडून झाले. म्हणजे मनसोक्त झाडं तोडून झाल्यानंतर ना हे डॉक्युमेंट प्रिपेअर केलं, जे उलटा इनकम्प्लीट आणि इलिगल आहे. याच मुद्द्यावर तुम्ही आतापर्यंत एकही झाड तोडायला परवानगी दिलेली नाही, तर एवढी झाडं आतापर्यंत कशी तोडली गेलेली आहे याचं तुम्ही उत्तर. आणि या झाडं तोडण्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय कारवाई केली? कारवाई सुरू करण्याचा अधिकार तुम्हाला आहे ना? कारवाई काय केली बरोबर? या प्रश्नाचं उत्तर अनधिकृतपणे झाडं तोडली तर त्याच्या अगेन्स्ट कारवाई करायचा तुम्हाला अधिकार आहे ना? सरळ असं म्हणणं आहे की या डॉक्युमेंट्सवर ते कुठे ट्रान्सप्लांटेशन करणार आहे असं दाखवलंय. मी सरांना विचारतो कुठे दाखवलंय? काहीच नाहीये, काही नाहीये सर. अख्ख्या पुण्यात आणि पीएमसी मध्ये इलिगल चालू. कोणी बोलले? नाही, लॅटलॉंग हा सुद्धा प्रश्न होता. लॅटलॉंग हा सुद्धा प्रश्न आहे की तुम्हाला कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन किती करायचं हे सांगायचं असतं, कुठे करायचं असतं हे सांगायचं असतं. या डॉक्युमेंट मध्ये कुठे आहे सांगा मला. नाही सर, आम्ही सांगू नका. प्रस्ताव गेलाय. प्रस्ताव गेलाय म्हणजे अजून परमिशन नाही आहे का सर? का प्रस्तावाला परमिशन आहे? एक मिनिट थांबा. प्रस्तावाला परमिशन आहे का आर्मीकडनं का फक्त प्रस्ताव गेलाय? हा म्हणजे मग प्रोसेस. तुम्ही डॉकेट तयार कसा केला? मग तुम्ही डॉकेट काढायला, मग तुम्ही डॉकेट काढायला नाही पाहिजे होता तुमच्याकडे. कारण म्हणजे काय आहे, तुम्हाला काहीतरी करून घाईघाईनी झाडं काढायचे असा त्याचा अर्थ होतो. सगळी पूर्ण प्रोसेस करून डॉकेटमध्ये लॅटलॉंग देऊन तिथे कुठे तुम्ही ट्रान्सप्लांट करणार आहे, किती करणार आहे, सगळं किती झाल्याशिवाय तुम्ही डॉकेट नाही काढलं पाहिजे. याचा अर्थ असा दिसतो. म्हणजे सामान्य माणसाला शंका काय येते बघा. मला असं वाटतं की हे सगळी प्रोसेस पूर्ण व्हायच्यात घाईघाईनी, ते पण फक्त 8 दिवसाची नोटीस. म्हणजे 8 दिवसामध्ये आम्ही किती व्हेरीफाय करू शकणार? असं तुम्ही घाईघाईनी का डॉकेट काढलं? कसली घाई आहे तुम्हाला झाडं काढण्याची आणि जंगल तोडण्याची? असे मग शंका येतात. ह्याच्यामध्ये सर एकच मिनिट, ह्याच्यामध्ये सांगतो. आता हे जे म्हणतात की आम्ही प्रपोज केले किंवा केले, सेम मेट्रोच्या बाबत जी झाडं तोडली गेली, पीसीएमसीने त्याचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन, पीसीएनडीडीची एक जागा घेतली होती 5 एकरची रावेतमध्ये, ऑन गव्हर्नमेंट रेकॉर्ड ती जागा अलॉट झाली, सगळं झालं. असं असताना देखील नंतर ना एक कलेक्टर ऑफिसने एक फेक पंचनामा केला की ही झाडं जिथं 1000 रिअर स्पीसीज कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन म्हणून केलं गेलं, ती जागा परस्पर ती ट्रान्सफर केली निवडणूक आयोगाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसाठी. त्याच्या विरुद्ध आम्ही आता हायकोर्टात गेलोय. त्यामुळं तुमचं तर अजून प्रपोजल स्टेटमध्ये जिथं अप्रुव्हल झालं होतं की ही ट्रान्सप्लांटची झाडं इथं जाणार आहे, त्याचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन जिथं जाणार आहे, तीच जागाची मालकी पालिकेची नाहीये. त्यामुळं अशा ठिकाणी जी पालिकेची मालकी नाहीये जागा, ही जागा सिलेक्ट करणं म्हणजे सगळ्यात धोकादायक आहे. ही झाडं तोडली जातील. आता सुद्धा इलेक्शन कमिशन त्या जागेवरचा हक्क सोडत नाहीये. 140 झाडं पालिकेचा पंचनामा आहे, 140 रिअर स्पीसीज झाडं मेलेली आहेत ऑलरेडी तिथं. ती जागा कलेक्टरनी सील केलेली आहे आणि ती झाडं तोडली जातील. 1000 झाडं आहेत. ह्याच्याबाबतची मुंबई हायकोर्टावर मी त्याचा PL नंबर देखील देतो. त्यामुळे तुमच्याकडे कुठे कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन होणार आहे, कुठे हा तर नंतरचा भाग आहे. पण आधीचा जर अनुभव बघितला ट्रान्सप्लांटेशनचा असू दे किंवा हे कॉम्पेन्सेटरी असू दे, पीसीएमसी सबशेल फेल गेलेली आहे याच्यामध्ये. पहिली जे झाडं 1000 झाडं तोडलीत ना, त्या झाडांचं पहिलं काय केलं तुम्ही, त्याच्यावर काय गुन्हे दाखल केले, काय कारवाई केली तुमच्याकडनं? पुढच्या झाडाला हात लावायचा नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगतो तुम्हाला. सादर करा आधीच्या एक फक्त त्याच्यावर. मग तुम्ही जे म्हटले ना की तुम्ही काही परमिशनला काहीतरी ऑब्जेक्शन. I'll just read the section, just one line. The number of trees to be planted on the same site and that on the other suitable place alongside location of such suitable place shall be mentioned in the permission. आता सर हे बरोबर आहे योग्य? आता तुमच्याकडे आहे ते डॉक्युमेंटमध्ये पण असं लिहिलंय की कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन शुड बी इक्वल टू द एज ऑफ द ट्रीज दॅट इज टू बी कट. कुठे
कुठे केलंय तुम्ही तसं? तुम्हाला ते द्यावं कुठे केलंय तुम्ही? Have you identified the age of the tree? कुठे केलंय? एज आयडेंटिफाय आणि कॉम्पेन्सेटिव्ह पर्सेंट तेवढ्या झाडांचं होणार आहे का असं कुठे लिहिलंय तुम्ही? डॉक्युमेंट फेल आहे काहीच नाही. तुम्हाला आता एवढ्या विश्वास कुठे आयडेंटिफाय इलिगल डॉक्युमेंट. विषय असा आहे की फक्त ही परमिशन नाही, ह्याच्या आधीच्या सगळ्या परमिशन इलिगल होत्या, कारण ह्याचा कुठलाही प्रोसिजर जे रूल्स आहेत ते फॉलो झालेले नाही. त्यांना एक एक प्रश्नाची उत्तर देऊ द्या. आता कुठे आम्ही सर काय वेगळा प्रश्न होता? किती झाडं कुठे लावणार, किती रंग,